आणखी एका जागेबद्दलचा कौल येतोय। टीव्ही 9 पोलस्टारच्या एक्झिट पोल नुसार काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या आघाडीवर आहेत। त्यांच्या विरोधात सुधीर मुनगंटीवार भाजपचे सुधीर मुनगंटीवार या ठिकाणी पिछाडीवर असतील। काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या आघाडीवर 2014 मध्ये सुद्धा या ठिकाणी बाळू धानोरकर हे विजयी झालेले होते आणि आता सुधीर मुनगंटीवार या ठिकाणी पिछाडीवर आहेत। धक्कादायक असेल भाजपसाठी सुद्धा, कारण सुधीर मुनगंटीवार यांनी महत्त्वाची पदं भूषवलेली आहेत, मंत्री राहिलेले आहेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा होते महाराष्ट्राचे आणि सुधीर मुनगंटीवार इथून पिछाडीवर या ठिकाणी दिसतात। स्वतः निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकही नव्हते। केशवजी, हा तुमचा एक्झिट पोल आहे, ज्याचा 100% मी आज सांगतो की या एक्झिट पोलशी सन्मान ठेवून या एक्झिट पोलशी मी सहमत होऊ शकत नाही। त्याचं कारण असं आहे, मी स्वतः चंद्रपूरला गेलो होतो, मी फिरलो त्या ठिकाणी। ज्या पद्धतीचं सुरुवातीच्या काळामध्ये एक सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या उमेदवाराकडून झाला होता, पण त्यानंतर सुधीर भाऊंनी ज्या पद्धतीने एक शिस्तबद्ध प्रचार केला, ज्या पद्धतीने संघटना त्या ठिकाणी काम करत होती, ते सगळं चित्र जे बघताय आणि ही लढाई 1 to 1 मध्ये ती लढाई एक थोडीशी अवघड करण्याचा प्रयत्न नक्की झाला होता। पण जरी असं का असं आज तुमचा एक्झिट पोल येतोय, पण ज्या पद्धतीचं सुधीर भाऊंची प्रतिमा, सुधीर भाऊंचं काम आणि भारतीय जनता पार्टीचं संघटनात्मक काम या ह्याच्यावरती माननीय मोदींची सभा तिथे पण झाली होती, ते सगळे लक्षात घेता त्या ठिकाणी सुधीर भाऊ नक्की जिंकून येतील हा विश्वास आहे। त्यामुळे आम्हाला याबद्दल काही शंका नाही। आम्ही म्हणतो की आश्चर्यचकित करणारे असे हे अंदाज आहेत आपण इथे पाहतोय। तर नाना पटोले, मी तुमच्याकडे येते। प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी तुम्ही देखील त्या ठिकाणी मोठा प्रचार देखील केलेला होता। विजय वडेट्टीवार इच्छुक असताना प्रतिभा धानोरकरांना तिथून उमेदवारी दिली आणि आता आमच्या पोलनुसार त्या आघाडीवर दिसत आहेत। बरोबर आहे। जे सुधीर भाऊंच्या बद्दलचं आमच्या मित्रांनी या ठिकाणी सांगितलं, सुधीर भाऊंनी एक तिथं भाषण करताना, मोदींची सभा होती त्या दिवशी, बहीण भावाच्या अनैतिक संबंधाच्या बद्दलचं जे वक्तव्य केलं गेलं होतं त्याला आमचे मित्र विसरत असतील, पण ते सर्वसामान्यामध्ये त्या शब्दाचा ज्या पद्धतीनं लोकांमध्ये राग निर्माण झाला त्याच्यातही मोठं नुकसान सुधीर भाऊचं झालेलं आपण पाहणार आहात। आणि मी वारंवार एक गोष्ट सांगतो की शेतकऱ्यांमध्ये प्रचंड राग भाजपच्या बद्दलचा होता, तरुणांमध्ये प्रचंड राग होता, व्यापाऱ्यांमध्ये राग होता आणि तेच तुम्हाला मतदानाच्या रूपाने पाहायला मिळेल। आणि तुमचा एक्झिट पोल जो दिसतो आहे तो बिलकुल बरोबर आहे। एकूण 543 पैकी आता 25 जागा एनडीएकडे जाताना दिसत आहेत, तर इंडिया आघाडीकडे 62 जागा जाताना दिसत आहेत। केशव उपाध्याय, तुम्हाला नाना पटोले हे जे बोलले आहेत की सुधीर मुनगंटीवार यांनी जे वक्तव्य केलं होतं आणीबाणीचा संदर्भ देताना मोदींच्या सभेपूर्वी, ते वक्तव्य भोवलेलं दिसतंय मुनगंटीवारांना? असं आहे की आत्ता स्वाभाविकपणे नानाजींनी मग वक्तव्य आठवण त्यांना करून देतो। त्यांनी सांगितलं होतं, मला तर टीव्ही 9ला सांगितलं होतं की गडकरी साहेबांसोबत जर मी हरलो तर मी राजकारणात संन्यास घेईन। त्यामुळे पुढे काय झालं त्याचं, त्यामुळे तो विषय नाही आहे। मुळात असं आहे की या सगळ्या विषयामध्ये सुधीर भाऊंनी जे वक्तव्य केलं होतं त्या सुधीर भाऊंच्या वक्तव्यानंतर सुद्धा त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। जनता आत्ता विकासासाठी मतदान करते आणि त्यांना हे माहिती आहे की मोदी जे विकास करतायत आणि जास्तीत जास्त विकासाचा प्रश्न जो असेल ते मुनगंटीवार त्या मतदारसंघात सोडवतात, ही इथली जनता जाणू नये। आणि त्याच्या आधारावर मी सांगतो की हे नक्की चित्र बदलेल। एक्झिट पोलमधला जो आहे हा अंतिम निकाल माझ्याकडे आत्ता मी आत्ता पाहत होतो, माझ्याकडे 2014, 2009 आणि 2019 3 सालचे सरासरी प्रत्येक एक्झिट पोलचे सगळे आकडे माझ्यासमोर आहेत आणि प्रत्यक्षात आलेला एक्झिट पोल आणि प्रत्यक्षात आलेला निकाल ह्याच्यामध्ये खूप अंतर आहे। त्यामुळे हा काय आपण अंतिम सुन बघायला समजा कारण नाही। जो परवाशी येईल 4 तारखेला प्रत्यक्ष मतपेट्या उघडतील, काउंटिंग होईल, त्याच्यानंतर चित्र येईल, त्यावेळी नाना पटोले त्यावेळी सोबत असतील, आपण आशा करूया। हा अंदाज आहे, आपण पाहतो, आपण वरच्या स्क्रीनवर देखील पाहतो इंडिया 25 आणि इंडिया